मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील सरपंच विमलाताई अर्जुन कदम यांनी स्वखर्चाने गुरांसाठी पाण्याचा हौद बांधून दिला। सिंदखेड येथे पाणी टंचाईमुळे गुरांचे हाल होतात। ही बाब लक्षात घेता सिंदखेड्यातील सरपंच विमलताई कदम यांनी शासकीय योजनेची वाट न पाहता स्वखर्चाने हौद बांधण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी धामणगाव बडे रस्त्यात सिंदखेड गावातील 26 बाय 10 फूट आकाराच्या सुमारे 15,000 लिटर पाणी क्षमता असलेला सिमेंट कॉन्क्रीटचा हौद बांधण्यात आला। यामध्ये ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठाद्वारे नियमित पाणी उपलब्ध राहील याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या गुरांच्या पाण्यासाठी होणारी भटकंती यामुळे थांबणार आहे। यासाठी सरपंचांनी स्वतः 60,000 रुपये खर्च केले। यापूर्वी त्यांनी सिंदखेड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे कायापालट स्वखर्चाने व श्रमदानाने केले। शासकीय योजनांचा दुरुपयोग करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना गावपुढाऱ्यांसाठी व लोकप्रतिनिधींसाठी ही चपराक आहे। यापासून प्रेरणा घेऊन गावात होणारी विकास कामे स्वखर्चातून शक्य नसेल तर निदान शासकीय निधीतून होणारे कामे चांगल्या दर्जाची करावी अशी मागणी परिसरातील जनता करत आहे। माजी पोलीस पाटील ग्राम सिंदखेड तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या गावचे सरपंच माननीय मातोश्री आमच्या सौ विमलताई अर्जुनराव कदम आणि सर्व नागरिकांतर्फे न्यूज महाराष्ट्र चॅनल आपल्या खेडेगावापर्यंत पोहोचलं त्याबद्दल न्यूज महाराष्ट्राचे सर्व गावकऱ्यांतर्फे मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि आज या ठिकाणी मला एक स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की आपल्या गावात आमच्या मातोश्री सौ विमलताई कदम या सरपंच पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी जेमतेम 9 सप्टेंबर 2015 आमच्या मातोश्रींनी आमच्या गावाचा सरपंच पदाचा कारभार हाती घेतला आणि जेमतेम अल्पावधी म्हणजे फक्त जवळपास 4 महिन्याचा कालावधी आज लोटतो आहे। तर या अल्पावधीमध्ये आज आमच्या मातोश्री यांच्या संकल्पनेतून आणि विशेषतः आम्ही जे विस्तृत करणार आहे ते त्यांनी त्यांच्या स्वखर्चातून जे त्यांनी घोषणाच नाही तर त्याची आज अंमलबजावणी केलेली आहे आणि ही अंमलबजावणी न्यूज महाराष्ट्र या चॅनलपर्यंत पोहोचलं त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना अभिनंदन करतो। आपल्या गावातील गुराढोरांची आणि जनावरांची जी भटकंती होत होती त्याला पाहून आमच्या मातोश्रीच्या मनात आणि आमचं तरू तडफदार नेतृत्व श्री आप्पाभाऊ कदम आणि पिताश्री श्री सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुनराव कदम यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून आपण आज या ठिकाणी जे आपण जमलेलो आहोत